मागच्या लेक्चरमध्ये आपण असं बघितलं की सॅटेलाईटला जर अवकाशात सोडायचं असेल तर दोन रॉकेटचा वापर, कमीत कमी दोन रॉकेटचा वापर करावा लागेल, दोन स्टेज रॉकेटचा. आणि आपण असं बघितलं की फर्स्ट स्टेज रॉकेट काय करेल, तर फर्स्ट स्टेज रॉकेट त्या सॅटेलाईटला एका ठराविक हाईटला, डिझायर्ड हाईटला घेऊन जाईल सरफेसपासून, हे आपण बघितलं. आणि त्यानंतर त्याला 90 डिग्रीजच्या कोनामधनं रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने त्याची डायरेक्शन बदलले जाईल आणि त्याला हॉरिझॉन्टली प्रोजेक्ट करण्यात जाईल. म्हणजे जो व्हर्टिकल होता अगोदर तो आता हॉरिझॉन्टल होईल. कशामुळे? तर बिकॉज ऑफ रिमोट कंट्रोल. आणि त्यानंतर दुसऱ्या स्टेजच्या रॉकेटने ते हॉरिझॉन्टल झाल्यानंतर एक स्पेसिफिक हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी किंवा टँजेन्शियल व्हेलॉसिटी त्या सॅटेलाईटला देण्यात येते. ओके. आपण असं पण बघितलं की समजा ती स्पेसिफिक व्हेलॉसिटी जी आहे, टँजेन्शियल व्हेलॉसिटी आहे, दॅट इज इनफ फॉर द सॅटेलाईट टू रिव्हॉल्व इन अ सर्क्युलर पाथ अँड दॅट्स व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज अ क्रिटिकल व्हेलॉसिटी किंवा ऑर्बिटल व्हेलॉसिटी. म्हणजे जर हा जी टँजेन्शियल व्हेलॉसिटी आहे, ही टँजेन्शियल व्हेलॉसिटी जर, किंवा आपण त्याला VH असं म्हणू, VH आहे, जर तो व्हेलॉसिटी अशी असेल की हा जो सॅटेलाईट आहे हा सर्क्युलर पाथला जाईल. म्हणजे टँजेन्शियल व्हेलॉसिटी अशी असेल की हा जो सॅटेलाईट आहे हा असा सर्क्युलर पाथला जाईल, तेव्हा आपण त्या टँजेन्शियल व्हेलॉसिटीला क्रिटिकल व्हेलॉसिटी असे म्हणतो. तर VH इज इक्वल टू VC म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी. कधी? जेव्हा तुमचा ऑर्बिट हा सर्क्युलर आहे, किंवा इन अदर वर्ड्स जेव्हा आपल्याला त्या सॅटेलाईटला सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरवायचं आहे तेव्हा ती हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ही क्रिटिकल व्हेलॉसिटी इतकी असली पाहिजे. आता मुद्दा असा की समजा ती व्हेलॉसिटी क्रिटिकल व्हेलॉसिटी इतकी नसेल तर काय होऊ शकतं, तर त्या वेगवेगळे केसेस आपण स्टडी करणार आहोत. केस नंबर 1 बघा. तर केस नंबर 1मध्ये आपल्याला दिसेल की समजा ही जी व्हेलॉसिटी आहे, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी किंवा टँजेन्शियल व्हेलॉसिटी, ही क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा कमी असेल तर काय होणार? क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा कमी असेल तर काय होणार? तर काय लिहिलं बघा. इफ टँजेन्शियल व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन म्हणजे हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज लेस दॅन द क्रिटिकल व्हेलॉसिटी, तेव्हा बीट ऑफ द सॅटेलाईट इज नो लॉंगर सर्क्युलर. पण तो कसा होतो? तर तो इलिप्टिकल होतो, म्हणजे तो इलिप्स होतो. आता हे आपल्याला या आकृतीमध्ये पण कळेल की, आणि हे अगोदरच्या आकृतीमध्ये जास्त क्लिअर होईल की जेव्हा हा जो VH आहे हा क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा कमी आहे तेव्हा मात्र हा ऑर्बिट सर्क्युलर न राहता इलिप्स होतो, इलिप्स होतो. आणि फक्त इलिप्स होत असं नाही, तर तो जो अर्थ आहे तो त्या इलिप्सचा एक फोकस होतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की इलिप्समध्ये 2 फोकस असतात, त्यातला एक फोकस हा अर्थ होतो. म्हणजे हा झाला तुमचा फोकस ऑफ द इलिप्स. ही झाली केस 1. केस 1 काय? जेव्हा तुमची हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा कमी असेल. केस 2 आता असं आपण बघू की जे आपण अगोदरच बघितलं की समजा ते इक्वल्स टू क्रिटिकल व्हेलॉसिटी असेल तर मात्र आपण बघितलं की तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये स्टेबल सर्क्युलर ऑर्बिटमध्ये तो सॅटेलाईट फिरतो. जो आपण हा जे केस आहे, इट इज गोईंग इन अ सर्कल वेन इट इज इक्वल टू क्रिटिकल व्हेलॉसिटी. आता असं लक्षात घ्या की हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ही क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा जास्त आहे, परंतु एस्केप व्हेलॉसिटीपेक्षा कमी आहे. आता आपण एस्केप व्हेलॉसिटीचा कन्सेप्ट अगोदर शिकलेला आहोत. तर एस्केप व्हेलॉसिटीपेक्षा जर कमी असेल आणि हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ही क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा जास्त असेल, ओके, तर काय होणार? तर बघा, क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा जास्त आहे आणि एस्केप व्हेलॉसिटीपेक्षा कमी आहे, तर हा मोठा इलिप्स
हा ऑर्बिट झाला. ऑर्बिट कुठला झाला? मोठा इलिप्स झाला. ओके, सो हा पण इलिप्स होतो, परंतु इट बिकम्स अ इलिप्स विथ अ लार्जर राऊंड. ओके, आणि हे आपल्या लक्षात येईल की जर तुमचा एस्केप वेलॉसिटी इतकी टेंजेन्शियल वेलॉसिटी असेल, ओके, तर काय होणार? आता एस्केप वेलॉसिटीपेक्षा जास्त असले म्हणजे काय झालं, तर अर्थातच तो एस्केप होणार, म्हणजे सॅटेलाईट हा एस्केप होणार अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमधनं, आणि तो असं काय गोलाकार फिरणार नाही. पण तो एस्केप होण्या अगोदर त्याची पाथ कशी असेल, तर त्याची पाथ इट विल बी अलॉंग पॅराबोलिक पाथ. ओके, अँड इट्स स्पीड विल बी 0 और इन्फिनिटी. ओके, तर हे आपल्याला या डायग्रामवरून लक्षात येईल. मी अगोदरच्या डायग्रामकडे जातो. एस्केप वेलॉसिटी कडे असेल तर इट ट्रॅव्हल्स अलॉंग पॅराबोलिक पाथ अँड नेवर रिटर्न्स टू द पॉईंट ऑफ प्रोजेक्शन. ओके, हे बघा, वेन इट इज इक्वल टू एस्केप वेलॉसिटी तेव्हा तो पॅराबोलिक पाथकडे ट्रॅव्हल होईल आणि इट विल नेवर रिटर्न टू द पॉईंट ऑफ प्रोजेक्शन. ह्या पॉईंट ऑफ प्रोजेक्शनकडे तो येणारच नाही. ओके, आता जर एस्केप वेलॉसिटीपेक्षा जास्त असेल तर आपल्याला असं दिसेल की दॅन इट बिकम्स अ हायपरबोला, द पाथ बिकम्स हायपरबोला. त्यामुळे हे जे वेगवेगळे पाथ आहे की पॅराबोला कधी, तर एस्केप वेलॉसिटीच्या बरोबर त्याची म्हणजे वेन द हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इज इक्वल टू एस्केप वेलॉसिटी इट टेक्स अ पॅराबोला. इफ इट इज ग्रेटर दॅन एस्केप वेलॉसिटी दॅन इट इज हायपरबोला. ओके, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की if the horizontal velocity is greater than the escape velocity, satellite escapes from the gravitational influence आणि एस्केप होताना तो पॅराबोलिक पाथने एस्केप होतो. ओके,